जैन मित्रांनो, आज जो काही भाग घेतो आहे आपण लसावी आणि मसावी. लसावी आणि मसावी या टॉपिकवर आधारित जे काही PYQ आले होते ते तर घेतलेच आहे आपण. त्यासोबत हा भाग कव्हर करण्यासाठी तुम्हाला जे काही बेसिक उदाहरण लागतात ते पण मी सुरुवातीला पहिल्या भागामध्ये दुसऱ्या भागामध्ये म्हणजे बेसिक उदाहरण टाकलेले आहे, जेणेकरून कधीच कोणी लसावी काढला नसेल मसावी काढला नसेल, ज्याला कधीच काही माहित नाहीये त्याला पण आता थोडी रिदम आली पाहिजे. त्या उद्देशानं काय केलं आपण, त्यासाठी पण उदाहरण बरेचसे घेतलेले आहे. तर ठीक आहे, आता याची रचना जशी केली आहे मी एकदम बेसिक पासून एकदम ऍडव्हान्स पर्यंत. तर आता सुरुवातीला जे काही प्रश्न आहे ते एकदम बेसिक आहे, त्याच्यानंतर त्याला थोडं ऍडव्हान्स मध्ये जशी जशी त्याची आपल्याला समज निर्माण होणार तशी तशी आपल्याला प्रश्नाची लेवल वाढेल. ठीक आहे, चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करू. ठीक आहे, ओके. बघा, पहिलाच प्रश्न आपल्याकडे 12, 15, 20 या संख्यांचा लसावी किती. तर या लसावीला आणखी असं पण म्हटलं जाते LCM, लोएस्ट कॉमन मल्टिपल. लोएस्ट कॉमन मल्टिपल असं पण उद्देश केला जाते. तर 12, 15, 20 या संख्यांचा काढायचा होता लसावी आपल्याला. तर 12, 15 आणि 20, आणि जो काही आज आपण भाग पाहणार आहोत हा भागाकार पद्धतीने लसावी कसा काढायचा आणि भागाकार पद्धतीनेच मसावी कसा काढायचा याच्यावर चर्चा करणार आहोत. तर 12, 15, 20 या संख्याचा लसावी काढायचा आहे. तर आपण काय करायचं, असा बॉक्स मारून घ्यायचा आणि अशी संख्या शोधायची की या तिघांना पण भाग देऊ शकते, तिघांना किंवा दोघांना पण भाग देऊ शकते. तर 12, 15, 20 ला भाग देणारी संख्या कोणती आहे. तर आपण उदाहरणार्थ सुरुवात जर करायची मानलं तर 2 पासून, 3 पासून किंवा 4 पासून सुरुवात करायची भाग देण्यासाठी. तर शक्यतोवर तर 2 ने सुरुवात करून बघायचा. 2 ने जातो असेल तर द्यायचा. 2 ने 12 ला जातो, 2 ने 20 ला जातो, तर 2 ने भाग द्यायला आपण सुरुवात करू. 2 ने जर 12 ला भाग दिला उत्तर किती येते 6. 2 ने 15 ला भाग जात नाही, राहू द्या. 2 ने 20 ला भाग दिला उत्तर येते 10. ते लिहायचं इथं. ठीक आहे, इथपर्यंत कंप्लीट झालं. रेश करायची. परत आता 2 ने भाग जातो, परत 2 ने भाग द्या. 2 ने 6 ला भाग दिला उत्तर आलं 3. 2 ने 15 ला भाग जाणे नाही, राहू द्या. 2 ने 10 ला भाग दिला उत्तर किती ते 5. ठीक आहे, परत 3 ने दोघाही संख्येला भाग देतो, परत 3 लिहा इथं. 3 इथे लिहिल्यानंतर या 3 ने 3 ला भाग दिला उत्तर आलं 1. 3 ने 15 ला भाग दिला, 3 5 15 होता. 3 ने 5 ला भाग जात नाही, राहू द्या. परत 5 ला 5 ने भाग जातो, देऊन द्या. 1 1 1. ही प्रोसिजर जोपर्यंत जाऊ द्यायची, खाली 1 1 येत नाही तोपर्यंत. ठीक आहे, आता ज्या ज्या संख्येने आपण भागलो होतो त्यांचा करायचा गुणाकार. म्हणजे या संख्यांना आपण भागलो होतो त्यांचा करायचा गुणाकार. 5 त्रिक 15, 15 दोन्ही 30, 30 दोन्ही किती येतात 60. म्हणजे आपला लसावी किती येणार 60. आपलं उत्तर किती येणार 60. तर याच गोष्टीला म्हटलं जातं लसावी. लसावी म्हणजे अशी संख्या जी 12, 15, 20 या संख्यांनी भाग होणारी लहानात लहान संख्या आहे. लहानात लहान म्हणजे याच्यापेक्षा लहान कोणी मिळणार नाही, याच्यापेक्षा मोठा मिळू शकते, परंतु लहानात लहान जर म्हटलं तर 60 ही एकमेव अशी संख्या आहे की जिला 12, 15, 20 ने भाग जातो. ठीक आहे, समजलं असेल. आगे परत आता बेसिकच प्रश्न आहे. 12, 18, 30 या संख्यांचा लसावी, आणि आता लसावी सोबत सोबत काय म्हणतात मसावी पण काढा म्हणते. तर आता आपण सुरुवातीला काढू लसावी. तर बघा 12, 18 आणि 30 या संख्यांचा काढायचा होता आपल्याला लसावी. तर 12, 18, 30 या संख्यांचा लसावी काढायचा आहे. तर शक्यतोवर भाग 2 ने जात असेल तर द्या, जेणेकरून तुमचं उत्तर चुकणार नाही. ज्यांना वाटत असेल 6 ने भाग जातो, 3 ने भाग जातो, बिंदास द्यायचा. परंतु आपल्याला शिकायचं आहे तर 2 2 ने सुरुवात करायची आपल्याला. 2 ने जर इथे भाग दिला बे सख 12, 2 ने इथे भाग दिला बे 9 18, 2 ने इथे भाग दिला 15. खूप निघते, फास्ट निघते, इतकं काही कठीण नाही आहे त्याच्यामध्ये. बघा आता परत 6, 9, 3 अशा संख्या 15 आल्या. आता परत याला 3 ने भाग जातो. 3 ने इथे जर भाग दिला 3 दोन्ही 6, 3 ने इथे भाग दिला 3 त्रिक 9, 3 ने इथे भाग दिला 3 5 15. ठीक, इथं आल्यानंतर आपल्याला आणखी एक लक्षात ठेवायची गोष्ट. बघा इथं आल्यानंतर ह्या जे काही संख्या मिळाली आपल्याला 2, 3, 5. आता अशी कोणती संख्या आहे की ज्याच्यामध्ये 2, 3, 5 येऊ शकतात, अशी कोणती संख्या नाही आहे. म्हणजे ह्या संख्यांना म्हटलं जाते असामायिक संख्या. असामायिक संख्या म्हणजे हे कोणत्या संख्येच्या पाड्यामध्ये येणार नाही. म्हणजे 2 2 च्या येणार, 3 3 च्या येणार, 5 5 च्या येणार. जेव्हाही कधी आपल्याला असामायिक संख्या सापडतात, जेव्हाही कधी आपल्याला असामायिक संख्या मिळणार, तर त्याच्या आधी ज्या ज्या संख्येने आपण भागलं होतं तो राहणार आपला मसावी. लक्षात ठेवजा. मी काय म्हणत आहे, जेव्हाही आपल्याला भागाकार प्रोसिजरने आपण जेव्हा मसावी लसावी काढतो, जेव्हा कधी आपल्याला खाली असामायिक संख्या मिळतात, असामायिक संख्या म्हणजे एका पाड्यात नसणाऱ्या, आता 5 3 2 एका पाड्यात नाही आहे, या कोणत्याच एका पाड्यात नाही आहे, तर याला म्हटलं ते असामायिक संख्या. मग त्याच्या आधी ज्या ज्या संख्येने आपण भागलो होतं त्यांचा जर गुणाकार केला तर आपल्याला मसावी प्राप्त होऊ शकतो. बघा 3 गुणिले 2 म्हटलं तर किती होणार 6. याचा मसावी बरोबर किती होणार 6. मी आणखी दुसऱ्या मेथडने पण सांगतो त्याला. याचा मसावी बरोबर किती होणार 6. परंतु आपल्याला लसावी पण काढायचा आहे. तर आता इथून जरी गुणाकार जरी केला आपण, खाली 1 1 येण्याची वाट न पाहता इथून जरी गुणाकार केला तरी चालणार का, कारण की हा असामायिक संख्या आहे. तर करा गुणाकार. 5 त्रिक किती होतात 15, 15 दोन्ही किती होतात 30, 30 दोन 30 त्रिक किती होतात 90, 90 गुणिले 2 म्हटलं किती होणार 180. म्हणजे याचा लसावी किती येणार 180. लसावी बरोबर किती आला 180, आणि मसावी बरोबर किती आला 6 आहे ऑप्शन असं 180. लसावी मसावी बरोबर 6. ज्यांना हा मसावी समजला नसेल मी आणखी त्याला दुसऱ्या मेथडने पण सांगतो. बघा आपल्याकडे संख्या होत्या बघा 12, 18 आणि 30 यांचा विचारला मसावी किती आपल्याला.
विचारण्यात आलं होतं मसावी किती राहणार. तर आपल्याला काम एवढं करायचं की 3 संख्या देऊ, 4 संख्या देऊ, 5 संख्या देऊ, कितीही संख्या देऊ, ठीक आहे ना. तर याच्यामधली अशी एक मोठी संख्या शोधायची आणि ते लिहायची इथे. या तिघांमध्ये मोठा कोण आहे 30, तो लिहा इथं. या तिघांमध्ये लहान कोण आहे तो लिहा इथं. ठीक आहे इथपर्यंत. या तिघांमध्ये मोठा होता 30, या तिघांमध्ये लहान होता तो 12, तो लिहिला इथं. आता भाग द्यायला सुरुवात करायची. 12 1 12 आणि 12 दोन्ही किती होतात 24. खाली किती राहणार 6. 6 इथे खाली राहिल्यानंतर काय करायचं, या 6ला इथेच ठेवायचं, या 12ला इथे घेऊन यायचं. ठीक आहे, बघून घ्या बरोबर व्यवस्थित. 6 1 6 साइन दोन्ही किती होतात 12. कोणत्या संख्येने भागलं म्हणजे खाली 0 उत्तर आलं. तर कोणत्या संख्येने आपण भागलो तर 6ने. तर 6 तर ही या दोन संख्या चेक झाल्या आपल्या. कोणत्या कोणत्या संख्या चेक झाल्या 12 आणि 30. या दोन संख्यांना चेक झालं की 6ने भाग जातो. परंतु आपल्याकडे एक आणखी तिसरी संख्या होती 18. मग 18ला पण 6ने भाग जातो का, जातो 6ने भाग. म्हणजे आपला या कंडिशन मध्ये मसावी किती राहणार 6. ही झाली एक दुसरी पद्धत. आणखी एक पद्धत आहे त्याने पण सांगण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे, समजलं असेल हे भागाकार पद्धतीने असं काढायचं. ठीक आहे, आणखी एक दुसरी पद्धत काय त्याला म्हटलं ते डिफरन्स पद्धत. बघा आता दुसऱ्या पद्धतीनं कसं करायचं बघ. 12 18 आणि 30 या तीन संख्यांचा काढायचा तर मसावी. आणि आता हे जे काही पद्धत सांगत याला थोडं यूज करणं थोडं कठीण आहे, परंतु उत्तर खूप फास्ट निघते. बघा 12 18 30 या तीन संख्यांचा काढायचा तर आपल्याला मसावी. तर आता असे दोन नंबर शोधायचे की त्याच्यामध्ये सर्वात कमी डिफरन्स आला. म्हणजे या तिघा नंबरमध्ये असे दोन नंबर शोधायचे की त्यामध्ये सर्वात कमी डिफरन्स आला, म्हणजे त्या दोघांमध्ये सर्वात कमी अंतर आहे. बघा 12 आणि 18 या दोघांमध्ये फरक जर पाहिला कितीचा आहे 6चा. आणि 18 आणि 30 या दोघांमध्ये फरक पाहिला कितीचा आहे तर 12चा. सर्वात कमी फरक कुठे आला इथे, बरोबर ना. आता एक तर हा फरकच मसावी राहणार, नाही तर या फरकाचा काहीतरी फॅक्टर मसावी राहणार. तर फरक किती आला आपला 6 आला फरक. तर 6ने चेक करायचं 12ला भाग जातो का, जातो. 6ने 18ला भाग जातो का, जातो. 6ने 30ला भाग जातो का, जातो. म्हणजे आपला एससीएफ किती येणार, हायेस्ट कॉमन फॅक्टर किती राहणार 6. म्हणजे आपला मसावी किती राहणार 6. ही झाली एक तिसरी पद्धत. मी 3 पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला. एक असामायिक संख्यानं, एक भागाकार पद्धतनं आणि हे एक डिफरन्स पद्धतनं. आपल्याला जे आवडलं असेल, जे पटत असेल त्या पद्धतीने काढायचं. ठीक आहे, समजलं असेल बघून घ्या एकदा. चलतो मी पुढच्या प्रश्न. बघा आता आपल्याकडे आहे 45 आणि 75 यांचा मसावी किती. ठीक आहे, एक तर आपण त्या भागाकार पद्धतीचा वापर करू शकतो. बघा 75 इथे लिहिले आणि 45 इथे लिहिले. तर 45 1 45 खाली किती राहतात 0 3. या 30ला इथेच ठेवायचं. बघा या 45ला इथे घेऊन यायचं. परत 30 1 30 होतात. बाकी किती राहतात 5 15, बरोबर आहे ना. बाकी किती राहतात 15. 15ला इथेच ठेवायचं. या 30ला इथे आणायचं. तर 15 1 15 आणि 15 दोन्ही किती होतात 30. कोणत्या संख्येने भागला म्हणजे खाली शेवट जाऊन 0 उत्तर आला. तर शेवट कोणत्या संख्येने भागल्यानंतर 0 उत्तर प्राप्त झालं आपल्याला 15. तर 15चा आपला राहणार एससीएफ म्हणजे हायेस्ट कॉमन फॅक्टर म्हणजेच मसावी किती राहणार 15. आपलं उत्तर किती राहणार 15. ठीक आहे, समजलं असेल. बघा नेक्स्ट. अशी 2 अंकी संख्या कोणती की जिला 4 5 6 ने भागल्यास प्रत्येक वेळी बाकी 3 राहणार. आता इथून थोडं प्रकार चेंज झाला. शाब्दिक रचनेत विचारत आहेत. जे काही आधी आपण लसावी मसावी काढला तोच प्रकार आहे, फक्त त्याला हा शाब्दिक रचनेमध्ये दिलेला आहे. बघा अशी 2 अंकी संख्या कोणती की जिला 4 5 6 ने भागल्यास प्रत्येक वेळी बाकी 3 राहणार. तर आता आधी आपण शोधून घ्यायचं की 4 5 आणि 6 या संख्यांनी भाग जाणारी संख्या कोणती आहे, म्हणजे यांचा लसावी काढायचा. 4 5 6 ने भाग जाणारी संख्या कोणती आहे ते यांचा लसावी काढून घ्या. बघा 2 ने जर भाग दिला 2 2 4 5 इथं तशाच तसे आणि इथं 3. परत बघून घ्या आता 2 5 3 ह्या संख्या काय झाल्या असामायिक संख्या झाल्या. मग असामायिक संख्या सापडल्यानंतर आपण काय करतो, ज्या असामायिक संख्या सापडल्या तिथून जरी गुणाकार केला तरी आपल्याला चालतं. तर यांचा मसावी किती येणार तर 2 येणार. आपल्याला मसावी विचारलाय का नाही विचारलाय, फक्त लसावी काढायचा. तर बघा आता यांचा लसावी कसा काढायचा, तर 5 3 किती होता 15 आणि 15 दोन्ही किती होता 30 आणि 30 दोन्ही किती होता 60. म्हणजे याचा लसावी किती आला 60. यांचा लसावी किती आला 60, बरोबर. परंतु आणखी प्रश्नामध्ये म्हटलं की 4 5 6 ने भागल्यास प्रत्येक वेळी बाकी किती राहिले पाहिजे म्हणते, बाकी राहिले पाहिजे म्हणते 3. तर या संख्यांना 4 न 60ला भाग जाणार, 5 ने पण जाणार, 6 ने पण भाग जाणार. परंतु त्या प्रश्नामध्ये म्हणत आहे की प्रत्येक वेळी 3 बाकी राहिले पाहिजे. तर जे काही बाकी राहत आहे ते आपण काय करा त्याच्यामध्ये ऍड करून टाका. तर ती संख्या कोणती असणार 63. तर जेव्हाही 63ला या संख्यांनी भाग देऊ 4 5 6 ने, तर जेव्हाही 60ला 63ला भाग देऊ आपण तर प्रत्येक वेळी काय राहणार 3 बाकी राहणार. का, कारण की 60 पर्यंत पूर्ण भाग जाणार, बाकी किती राहणार 3. म्हणून आपलं उत्तर किती राहणार, ती संख्या कोणती आहे 2 अंकी 63. ती संख्या कोणती आहे 2 अंकी 63. बघून घ्या. ठीक आहे, ओके. नेक्स्ट. एका संख्येला 3 ने 5 ने किंवा 7 ने भागले
तर प्रत्येक वेळी 2 बाकी उरते, तर अशी लहानात लहान संख्या कोणती? जेव्हाही प्रश्नामध्ये लहानात लहान, कमीत कमी असे शब्द येणार, शक्यतोवर तर त्या संख्येचा काढायचा लसावी. लक्षात ठेवायचं, लहानात लहान, कमीत कमी. आता म्हटलं 3, 5, 7 ने भागले तर प्रत्येक वेळी 2 बाकी उरते, तर अशी लहानात लहान संख्या शोधा. तर आपल्याला 3, 5 आणि 7 या संख्यांचा काढायचा होता आपल्याला लसावी. तर बघा, तर 3, 5, 7 ह्या कोणत्या एका पाड्यामध्ये येतात का? बघा, 3, 5, 7 ह्या काय झाल्या? असामायिक संख्या झाल्या. म्हणजे यांचा जरी गुणाकार जरी केला तर आपल्याला तरी लसावी मिळून जाणार. बघा, 3 गुणिले 5 म्हटलं तर 15, 15 गुणिले 7 म्हटलं तर 15 7 किती होते? 105. त्याचा लसावी येणार 105. परंतु त्याने म्हटलं प्रत्येक वेळी 2 बाकी राहिले पाहिजे. प्रश्नामध्ये गडबड करायची नाही. हा तर लसावी आला. त्यांनी प्रश्न काय म्हटलं बघा पुढे, प्रत्येक वेळी 2 बाकी राहिले पाहिजे. तर प्रत्येक वेळी 2 बाकी राहिले पाहिजे. जो काही लसावी येणार त्याच्यामध्ये जे काही बाकी राहतात ते काय करायचे? ऍड करायचे, म्हणजे मिळवायचे. लक्षात ठेवायचं. 105 मध्ये 2 मिळवले तर किती होणार? 107. तर ती लहानात लहान संख्या कोणती आहे? 107. बघून घ्या, 105 आपल्याला आधीच दिलेलं उत्तर. आपलं उत्तर किती राहणार? 107. लसावी काढून जे बाकी राहतात ते बाकी काय करायचे? त्याच्यामध्ये मिळवायचे. ती संख्या कोणती आहे? 107. जेव्हाही आपण 3, 5, 7 ने भाग देऊ 105 पर्यंत तर करेक्ट भाग जाणार, बरोबर बाकी राहणार 2. ठीक आहे. एका टोपलीत फुलांच्या प्रत्येकी 12, 15 किंवा 18 फुलांची एक याप्रमाणे हार केल्यास प्रत्येक वेळी 3 फुले उरतात, तर त्या टोपलीत कमीत कमी, म्हटलो तर मी लहानात लहान, कमीत कमी असे शब्द आपल्याला प्रश्नामध्ये मिळेल. जिथे मिळेल तर तिथे आपण काय काढायचं? त्यांचा लसावी. बघा, आपल्याला काढायचा 12, 15, 18 यांचा लसावी. तर 12, 15 आणि 18 यांचा काढा लसावी. द्या भाग. भाग जातो 3 ने, पण भाग जातो 3 ने. भाग द्या. 3 चौक 12, 3 पाची 15 आणि 3 सक्का 18. परत आता 2 ने भाग जातो. परत 2 ने भाग द्या. 2 दुनी 4, इथे 5 जसे 2 त्रिक 6. आता परत 2, 3, 5 तीनही संख्या एका पाड्यात येत नाही. याच्या मधल्या 2 संख्या जरी आल्या असत्या ना तरी आपण कंटिन्यू भाग दिलेला असता. लक्षात ठेवायचं. केव्हा थांबायचं? जोपर्यंत खाली असामायिक संख्या मिळत नाही तोपर्यंत. असामायिक म्हणजे काय? त्या एका पाड्यात नसल्या पाहिजे. म्हणजे 2, 3, 5 कोणत्या एका पाड्यामध्ये येतात का? नाही येत. मग ह्या तिन्ही संख्या असामायिक संख्या झाल्या. जर याच्यापैकी 2 संख्यांना जरी भाग गेला असता एखाद्या संख्येने, आपण तर भागाकाराची प्रोसिजर पुढे नेली असती. परंतु ह्या तिन्ही संख्या असामायिक संख्या झाल्या, तर यांचा सर्वांचा गुणाकार म्हणजे आपला राहणार लसावी. बघा, 3 पाची 15, 15 दुनी 30, 30 दुनी 60 आणि 60 गुणिले 3 म्हटलं तर किती होतात? 180. प्रश्न मारण्यासाठी गडबड करू नका. बघा, आता पुढे काय म्हटलंय, तर याप्रमाणे 12, 15 आणि 18 फुलांची एक याप्रमाणे हार केल्यास प्रत्येक वेळी 3 फुले उरतात. म्हणजे जसं आपल्याला आधी प्रश्नात म्हणत होतं बाकी राहतात, तर इथे प्रत्येक वेळी 3 फुलं उरत आहे. तर आपण काय करायचं? 3 त्याच्यामध्ये लसावीमध्ये ऍड करून टाकायचे. म्हणजे ती संख्या कोणती राहणार? 183. तर आपलं उत्तर किती राहणार? 183. 183 ला जेव्हाही आपण 12 ने भाग देऊ किंवा 12 फुलांची एक माळ तयार करू, बरोबर 3 फुलं शिल्लक राहणार. 15 ची केली तरी पण 3 फुलं राहणार. 18 ची जरी केली तरी 3 फुलं शिल्लक राहणार. ठीक आहे ना? का? कारण की 180 पर्यंत पूर्ण भाग जाणार, 3 फुलं शिल्लक राहणार. ठीक आहे, समजलं? आगे नेक्स्ट. अशी लहानात लहान संख्या कोणती की जिला 3, 5, 3, 4, 5 ने भागल्यास प्रत्येक वेळी एक बाकी राहतात. सेम त्याच पॅटर्न मध्ये प्रश्न आहे. मी मुद्दामून काय केलं? बेसिक पासून प्रश्न घेण्याचा प्रयत्न केलेला. बघा, अशी लहानात लहान संख्या शोधायची आहे. जेव्हाही कधी असं आपल्याला लहानात लहान, कमीत कमी असे शब्द जर प्रश्नामध्ये दिसले, सरळ सरळ त्या बिंदास त्या संख्यांचा काढायचा लसावी. तर 3, 4, 5 अशी कोणती संख्या आहे की या दोन्ही संख्यांना भाग देऊ शकते किंवा तिघांना पण भाग देऊ शकते? मग ही अशी कोणती संख्या नाही. मग या सर्वांचा जरी गुणाकार जरी केला ना, तोच राहणार आपला लसावी. का? कारण की ह्या असामायिक संख्या. लक्षात ठेवायचं. 3 चौक किती होतात? 12. बघून या, 3 चौक किती? 12. 12 पंच किती होतात? 60. परंतु प्रत्येक वेळी किती बाकी राहिले पाहिजे? प्रत्येक वेळी बाकी एक राहिला पाहिजे. यांचा लसावी किती आला? एलसीएम आला आपला 60. प्रत्येक वेळी जे बाकी राहिले पाहिजे तर बाकी काय करायचे? प्लस. तर 60 मध्ये 1 प्लस केला तर किती होणार? 61. ती संख्या कोणती आहे? तर 61. ती संख्या कोणती आहे? 61. समजलं? नेक्स्ट. आता थोडा बदल झालाय प्रश्नामध्ये. लक्षात काळजीपूर्वक वाचा तुम्ही. बघा, एका फुलाच्या करंडीमध्ये काही फुले आहेत. या फुलांचे प्रत्येकी 30, 40, 50 फुलांचा एक असे हार बनवले तर प्रत्येक वेळी हार पूर्ण होण्यास, ही महत्वाची गोष्ट आहे, प्रत्येक वेळी हार पूर्ण होण्यास 5 फुले कमी पडतात. तर त्या करंडीत कमीत कमी फुलांची किती असावी? म्हणजे कमीत कमी किती फुले असावी? परंतु 5 फुलं कमी पडतात म्हणते. जास्त राहतात असं नाही म्हटलं, कमी पडतात असं म्हटलेलं आहे. तर आपल्याला इथे लसावी तर काढावंच लागेल, कारण की कमीत कमी म्हटलंय. लहानात लहान, कमीत कमी असे शब्द आले तर त्यांचा लसावी तर काढावंच लागतं. परंतु आता इथे वाचताना लक्षात ठेवजा,
प्रत्येक वेळी काय होतात, 5 फुले कमी पडतात. तर पहिले शोधून घ्या 30, 40, 50चा लसावी किती येतो. तर 30, 40, 50ला भाग देणारी संख्या कोणती आहे, तर 10. 10 ने इथे भाग दिला 10 त्रिक 30, 10 ने इथे भाग दिला 4, 10 पंच 50. आता 3, 4, 5 या संख्या एका पाड्यामध्ये येणार का, नाही येणार. तर ह्या झाल्या असामायिक संख्या. यांचा जरी गुणाकार केला तर आपल्याला लसावी प्राप्त होऊ शकतो. बघा 5 चोक 20, 20 त्रिक किती होतं 60, 60 गुणिले 10 म्हटलं किती होणार 600. परंतु प्रत्येक वेळी 5 फुलं कमी पडत आहे. प्रत्येक वेळी 5 फुलं कमी पडत आहेत. आपण काय करा, या लसावीमधून हे 5 मायनस करा. म्हणजे ती संख्या कोणती, म्हणजे त्या करंडीत फुलांची संख्या किती असणार, बघा इथे लिहितो मी 600. हा आला आपला लसावी. आणि इथून परत वाक्य वाचून घ्या तुम्ही लागेल तर. प्रत्येक वेळी हार पूर्ण होण्यास 5 फुले कमी पडतात. इथे काय होतं, तर बाकी राहत होते, परंतु इथं काय म्हणते कमी पडतात. तर लसावी आला आपला 600, जो काही लसावी आला तो 600 आला. 5 फुलं कमी पडतात म्हणजे इथून 5 मायनस करा, म्हणजे आपलं उत्तर प्राप्त होणार 595. त्या करंडीत कमीत कमी फुलांची संख्या किती असेल, 595. आपलं उत्तर किती राहणार, 595. ठीक आहे. प्रश्नांची भाषा बदलते फक्त, बाकी काही नाही. नेक्स्ट, इथून प्रकार सुरू झाला दुसरा. आता या दुसऱ्या प्रकारामध्ये थोडं ऍडव्हान्स लेवलला प्रश्न येणार. बघा, अशी लहानात लहान संख्या शोधा की ज्या संख्येला 15 ने भागल्यास बाकी 5 उरते, 21 ने भागल्यास बाकी 11 उरते आणि 28 ने भागल्यास 18 बाकी उरते. जेव्हाही असे भागल्यास बाकी उरते, इतके भागल्यास इतके बाकी उरते, बिनधास्त त्या संख्यांचा तर लसावी काढावा लागतो. फक्त काढाचा कोणाचा ते लक्षात ठेवा. अशी लहानात लहान संख्या शोधा जिला 15 ने भागल्यास, मी लिहून देते इथं भागले आणि हे बाकी राहिले. 15 ने भागल्यास 5 बाकी राहतात. त्यानंतर 21 ने भागल्यास किती बाकी राहतात, 11 बाकी राहतात म्हणतात. 21 ने जर भागलं तर 11 बाकी राहतात. त्याच्यानंतर 28 ने भागल्यास 18 बाकी राहतात. तर आपण काय करायचं, ज्याने भागत आहे आणि जे बाकी राहतात यांच्यामधला फरक पाहून घ्यायचा किती आहे, यांच्यामध्ये फरक किती येत आहे. ज्याने संख्येने भागत होतो, ज्या संख्येने बाकी राहतात, त्या दोघांमधला फरक पहा. 15 ने भागल्यास 5 बाकी राहते, 21 ने भागले 11 बाकी राहते, 28 ने भागल्यास 18 बाकी राहतात. आता यांचा मधला फरक पाहून घ्या किती आहे. 15 मायनस 5 10, 21 मायनस 11 10, 28 मायनस 18 10. यांच्यामध्ये कॉमन फरक काय येणार, सारखाच येणार. जेव्हा कधी हा कॉमन फरक सारखा येतो तर आपण ज्या ज्या संख्येने आपण भागत होतो त्यांचा काढायचा लसावी. बघा कोणत्या कोणत्या संख्येने भागत होतो, 15, 21 आणि 28 या संख्यांचा काढायचा लसावी. या संख्यांचा काय काढायचा, लसावी. लक्षात ठेवायचं, बाकी राहते त्यांचा लसावी नाही काढायचा आपल्याला. कोणाचा काढायचा, ज्या ज्या संख्येने आपण भागत होतो त्यांचा लसावी काढायचा आहे. तर 15, 21, 28 ला भाग देणारी संख्या कोणती आहे, तर 3 ने भाग देऊ शकतो. 3 5 15, 3 7 21, इथे भाग जाणे नाही, राहू द्या. परत 7 ने भाग जातो, 7 ने भाग द्या. इथे 7 ने भाग जाणार नाही, 7 1 7, 7 चौक 28. आता 4 आणि 5 ह्या असामायिक संख्या मिळाल्या आपल्याला. इथून जरी गुणाकार केला तरी चालतं आपल्याला. तर 5 चौक 20 आणि 3 7 किती होतात 21, म्हणजे 21 गुणिले 20. तर 21 दोन्ही किती होतात 42, म्हणजे 420 काला आपला एलसीएम आला. लोएस्ट कॉमन मल्टिपल म्हणजेच लसावी किती आला, 420. इथं आल्यानंतर काय करायचं, प्रत्येक वेळी काय या कॉमन फरक यांच्यामध्ये काय आलाय, तर प्रत्येकामध्ये कॉमन फरक किती झालाय 10चा. तर जो काही लसावी आला असेल आपला, तर लसावी आला तर 420. जो काही सगळ्यांमध्ये कॉमन फरक आला होता, ज्याने भागत होतं जे बाकी राहत होते, ज्याने भागत होतं जे बाकी राहत होतं, याच्यामध्ये जो काही कॉमन फरक आला असेल तो कॉमन फरक काय करायचा, या लसावीमधून मायनस करून घ्यायचा. म्हणजे 10 सर्वांमध्ये कॉमन फरक होता, 10 मायनस करा, म्हणजे ती संख्या कोणती आहे, तर 410. तर ती संख्या कोणती राहणार, 410. आपलं उत्तर किती राहणार, 410. समजून घ्या, प्रश्न खूप सोपी होता, फक्त या पद्धतीने करायचं त्याला. ठीक आहे, लक्षात आलं असेल. बघा नेक्स्ट काढण्याचा प्रयत्न करा, वाचा. अशी लहानात लहान संख्या शोधा की ज्या संख्येला 12 ने भागल्यास 5 बाकी उरते, 18 ने भागल्यास 11 बाकी उरते, 24 ने भागल्यास 17 बाकी उरते. बघा 12 ने भागत आहे तर 5 बाकी राहत आहे, 18 ने भागल्यास 11 बाकी राहत आहे, नंतर 24 ने भागल्यास 17 बाकी राहत आहे. सर्वांमध्ये तर आधी चेक करायचं कॉमन डिफरन्स किती येतात, म्हणजे सर्वांमध्ये फरक कितीचा आहे. ज्याने भागत आणि जे बाकी राहत आहे याच्यामध्ये फरक किती झाला, 7चा. याच्यामध्ये फरक 7चा आणि इथे फरक जर पाहिला तो किती, 7चा. सर्वांमध्ये फरक किती येत आहे, 7चा. आता ज्या ज्या संख्येने आपण भागत होतो त्यांचा काढायचा लसावी. तर 12, 18 आणि काय आहे 24. तर 12, 18, 24 ला भाग देणारी संख्या कोणती आहे, 3 ने जातो, 2 ने जातो, 3 ने पण भाग जातो. 3 चौक किती होतात 12, 3 सक 18, 3 8 24. परत यांना भाग जातो 2 ने, परत 2 ने भाग द्या, 2 2 4, 2 3 6, 2 चौक 8. आता 2 3 4 ह्या काय झाल्या, असामायिक संख्या झाल्या का.
नाही झाल्या, कारण की या दोन्ही संख्यांना काय करतो, भाग जातो. लक्षात ठेव, असामायिक संख्या नाही म्हणायच्या. या सर्व संख्या, तीनही संख्या एका पाड्यात असल्या पाहिजे. जर याच्यापैकी 2 संख्यांना जरी भाग जात असेल ना, तर भागाकाराची प्रोसिजर पुढे जाऊ द्यायची. लक्षात ठेवा. परत 2 ने भाग जातो. बे एक बे 3, इथं बे दोन्ही 4. आता असामायिक संख्या मिळाल्या 1 3 5, 1 3 2. ते 1 3 2 कोणत्याच पाड्यात येतात का, नाही येत. आता इथून जरी गुणाकार केला तरी चालतो आपल्याला. 3 दोन्ही 6, 6 दोन्ही 12, 12 दोन्ही 24, 24 त्रिक किती होतात 72, 24 त्रिक होतात 72. बरोबर का, 24 त्रिक होतात 72. तर 72 आला आपला लसावी. जो काही त्यांच्यामध्ये कॉमन फरक येत आहे, तो कॉमन फरक काय करायचा, मायनस करायचा. तर 12 मधून 7 मायनस झाले तर 5, हातचा परत दिला, आणि 7 मधून 1 मायनस झाला 6. तर ती संख्या कोणती राहणार, 65. आपलं उत्तर किती राहणार, 65. ठीक आहे, समजलं असेल. चलो आगे नेक्स्ट. अशी लहानात लहान संख्या शोधा की जिला 12 ने भागल्यास 5 बाकी उरते, 16 ने भागल्यास 9 बाकी उरते, 18 ने भागल्यास 11 बाकी उरते. सेम त्याच पद्धतीने करण्याचा प्रयत्न करा. बघा कितीने भागत आहे, 12 ने भागल्यास 5 बाकी उरते, 16 ने भागल्यास 9 बाकी उरते, आणि 18 ने भागल्यास 11 बाकी उरते. बघा यांच्यामध्ये फरक किती आहे. 12 मायनस 5 7चा, 16 मायनस 9 7चा, 18 मायनस 11 7. ठीक आहे. आता आपण संख्या शोधा 12, 16 आणि 18 ने भाग जाणारी. तर 12, 16, 18 या संख्यांचा काढायचा लसावी. 2 ने भाग द्या, बे सक 12, बे 8 16, बे 9 18. परत आता यांना दोघांना 2 ने भाग जातो, द्या 2 ने भाग, बे त्रिक 6, बे चौक 8, आणि इथे 9 दशास तसे. परत 3 ने भाग जात होता, 3 एका 3, 4 दशास तसे, आणि 3 एका 3. 4 आणि 3 ह्या एका पाड्यामध्ये येतात का, नाही येत. इथून जरी गुणाकार केला तरी चालतं. 3 चौक 12, 12 त्रिक 36, 36 दोन्ही 72, 72 दोन्ही किती येतात 144. तर ती संख्या कोणती आली, लसावी किती आला आपला 144. त्यानंतर काय करायचं, जो यांच्यामध्ये सारखा फरक येतो म्हणजे कॉमन फरक येत आहे, तो कॉमन फरक ते कधीही लक्षात ठेवायचा, मायनस करावं लागतं. ते 144 मधून 7 मायनस करा. 14 मधून 7 मायनस झाले 7, हातचा परत दिला, आणि 4 मधून 1 मायनस झाला तर 3, आणि इथे राहणार 1. तर ती संख्या कोणती आहे, 137. ती संख्या कोणती आहे मित्रांनो, 137. तर आपलं उत्तर किती राहणार, 137. ठीक आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण एवढंच बघू. पुढचा आणखी लगेच लवकरात लवकर तुम्हाला भाग देण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे, तोपर्यंत प्रॅक्टिस करत राहा आणि अभ्यास करत राहा. ठीक आहे. जय हिंद.